लक्ष घाला प्लीज, वेळेबद्दलही सहकार्य करायचं आहे. तिसरा सामना आजच्या दिवसातला आपण पाहतोय. पहिला सामना साई माऊली बोरिवली हा संघ पहिला सामना जिंकलेला आहे आणि दुसरा सामना आपण पाहिला तर बंदर पाखाडी ताई पॅकर्स रिया स्पोर्ट बंदर पाखाडी या संघाने जिंकलेला आहे. पॉवर प्लेची लाईट इथे ऑन झाले म्हणजे पहिल्या पॉवर प्लेचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये. राखीव प्रतिनिधी प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं बंधनकारक असणार आहे. दोन्ही टीमला विनंती करतोय. बादशाह बॉईज नवघर दिलीप पॅकर्स टीमला विनंती असेल आपला राखीव प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्यात. ड्रीम11 माजिवडा एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती बॉलर्स नेम आदर्श शेट्टी तयार होतोय गोलंदाजी मार्गावरती. यस पॉवर प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पहिला चेंडू पडण्याच्या आत बादशाह बॉईज नवघर दिलीप पॅकरचा राखीव प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्यात. बॅटरची नावं आमच्यापर्यंत पोहोचली गेली नाहीत. यस प्रत्येक रिव्हर्स षटकाराला 1000चं पारितोषिक. सतीश चव्हाण रिव्हर्स स्ट्रिपचा बादशाह आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सच्या माध्यमातून जर षटकार येतोय तर 1000 रुपये कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून दिले जातील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला आपण पाहिलं तर सुशांत आहे आणि दुसऱ्या बाजूला सतीश चव्हाण पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अगदी उचली घेतोय, अतिरिक्त उचली घेतली आणि बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. पंचांचा सिग्नल यस 1 फॉर द ओव्हर अँड वाईट बॉल. पहिला चेंडू आदर्श शेट्टी आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र ही खेळपट्टी कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी फलंदाजांच्या प्रेमात पडताना आपल्याला पाहायला मिळते. मागच्याच मॅचमध्ये 50 धावा एका फलंदाजाने कुठल्या आहेत, मात्र त्या धावा 56 चेस डाऊन ही झालेत. समोरच्या दिशेने अगदी उडवण्याचा प्रयत्न, मात्र ऑप्शनच्या जास्त बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. लेंथ लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते आदर्श शेट्टीच्या माध्यमातून आणि व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. धावसंख्या पुसली गेली ती 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन बोर्ड. आदर्श शेट्टी लेंथ अँड लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. अनुशासन ठेवावं लागेल या खेळपट्टीवरती. इथे काय जबरदस्त फटका खेळले, समोरच्या दिशेने फोर्स केलाय आणि पाठवलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग टोला सिक्सर. साईवा कॅच ही पकडला गेलाय प्रेक्षकाने आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला दिलं जाईल. आपण या जबरदस्त हा झेल टिपला गेलाय. यस डायमंड आहेत त्याने हा झेल टिपलाय. उमेश पाटील धीरज पाटीलने टिपला. यस धीरजने टिपलाय झेल. जबरदस्त चेंडू पायावरती आदळतोय. थोडंसं डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा जरूर होता. पायावरती चेंडू आदळल्यानंतर पंचांकडे लाऊड अपील पाहायला मिळतोय. पंच सहमत नाही. डॉटबॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचली गेली ती फलकावरती एकंदरीत पाहिजे तर 8 या आकड्यावरती. जबरदस्त फटका होता, जबरदस्त टायमिंग होतं. सुशांतचं कौतुक करावं लागेल. समोरच्या दिशेने अगदी चेंडूला फोर्स केलं गेलं होतं. आडव्या बॅटचा वापर करायचा होता. आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेतोय चेंडू. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू वाईट, तदनंतर षटकार आला. मात्र तदनंतर दोन्ही चेंडू आपण पाहिले तर योग्य दिशा लेंथ अँड लाईनवरती पाहायला मिळत आहेत. आदर्श शेट्टी जबरदस्त गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. थांबून ठेवण्याचं काम आतापर्यंत केलं आहे. पहिल्या बॉलवरती 8 धावा दिल्यानंतर यस गुगल पेच्या माध्यमातून 100 रुपये धीरज पाटील यांच्या अकाउंटला गेलेले आहेत. अभिषेक यादव यस प्रेक्षकांसाठी परभणी घेऊन आलेत. प्रत्येक कॅच करता आईवा झेल करता 100 रुपयांचा 8 दिवस हे पारितोषिक असणार आहे.
जबरदस्त फटका खेळलेत. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडूला वळवतायत. तिथे क्षेत्ररक्षक थोडीसं गपलत झाली होती जरूर, मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिले. धावसंख्या पुसली गेली ती फलकावरती. 9 धावा. सतीश चव्हाण या खेळाडू करता परभणी आहे. रिवतच्या माध्यमातून जर षटकार येतोय तर कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राईज त्यांना दिलं जाणार आहे. या ग्राउंडवरती रिवतचा बादशाह म्हणून ओळखला जातोय. बादशाह मैदान आहे आणि बादशाह दाखवावी लागेल. आखूड टप्प्याचा बॉल, त्यावरती फटका खेळले. जबरदस्त टायमिंग आहे, मात्र तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली नाही. तालमेल चुकलंय आणि रनआउटच्या माध्यमातून सुशांतला माघारी परतावं लागेल. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. लतीतचं कौतुक करावं लागेल आणि तिथे रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का बसतोय. गॉन. तू पॅकर्स नवगर असतो नेहमी टॉप. आयोजित जी तू पॅकर्स नवगर असतो नेहमी टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. आमचा बादशाह जबरदस्त विकेट मिळवले. रनआउटच्या माध्यमातून रतीतचं कौतुक करावं लागेल. भरपूर सारा पल्ला त्याने गाठलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात आले मिड विकेटवरनं आणि तिथून पैकी अचूक केले आहे. विकेटच्या माध्यमातून फलंदाज माघारी परतवलाय. सुशांतला बाद केलाय. सुशांतच्या बॅटमध्ये एक जबरदस्त टोला आपण पाहिला होता. लॉंग ऑफच्या क्षेत्रात षटकार त्याने खेचलेला. कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट, यस नो वेट हे कॉल तुमच्यामध्ये असणं गरजेची गोष्ट आहे. विवेक शिंदे आता मैदानाच्या आतमध्ये आले. दुसऱ्या बाजूला सतीश चव्हाण एका धावेवरती खेळतोय. तर कौतुक करावं लागेल ते आदर्श शेट्टी या गोलंदाजाचं. त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्याच बॉलवरती 8 धावा दिल्यानंतर मागच्या 4 बॉलवरती 2च धावा त्याने खर्च केल्या. उजव्या त्याने डावऱ्या हाताने गोलंदाजी करतोय. रिकव्हरीचा फटका दाखवलाय. जबरदस्त पॅडवरती चेंडू होता, त्याला चांगल्या पद्धतीने वळवलाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी विवेक शिंदे निघाले. तत्पूर्वी 2 धावा सहजतेने मिळवतील. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचली गेली ती 12 या आकड्यावरती. आणि पहिल्या पॉवर प्लेचं षटक इथे संपुष्टात आलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल फलंदाजी झाली नाही. 12 धावा घेतल्या गेल्यात आणि 1 गडी गमावलाय. तो टीम बादशाह बॉईज नवघर दिलीप पॅकर्स या संघाने. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी. राकेश पाटीलचं आयोजन आहे बा. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. एंट्रीला गर्दी होते त्यांच्या बघा हो आपोआप. 3 बॉलवरती 3 षटकार येत आहेत. तर 1000चं कॅश प्राईज असणार आहे. आर्यन पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं गेलंय. गोलंदाजी मार्गावरती 2चं षटक हाताळण्याकरता अश्विन तयार झालाय. पॉवरप्लेचं षटक क्रमांक 2. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांमध्ये निर्धारित आपण कालच्या दिवसामध्ये 80हून अधिक धावाही पाहिल्यात. म्हणजे धावांसाठी जाणलं जाणारं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटवरती जर व्यवस्थित चेंडू तुम्ही घेतले आणि त्यावरती टायमिंग योग्य साध्य केले तर निश्चितच धावा या तुमच्या बॅटमधून खोऱ्याने वाहतील या मैदानावरती. स्ट्राईकला बॅटर आपण पाहिलं तर सतीश चव्हाण येतोय. रिवतच्या षटकाराकरिता त्या फलंदाजाला 1000चं कॅश प्राईज आहे. कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं आहे. मात्र डावऱ्या त्याचा गोलंदाज वेगवान मारा करण्याकरिता जाणला जाणारा अश्विन येतोय. वेगात चेंडू टाकलाय. शरीराचा वेध घेतोय. रनआउटची संधी होती मात्र व्यवस्थितरित्या पोचले गेलेत फलंदाज. शरीराचा वेध घेणारा चेंडू, जबरदस्त लेंथ अँड लाईन पाहायला मिळते. अश्विनच्या माध्यमातून पहिला चेंडू भन्नाट वेगात टाकलाय. टायमिंग नव्हतं आणि धावा झालेत त्या फलकावरती 12 या आकड्यावरती स्थिरावले गेल्यात. क्रमांक 2चं षटक महत्त्वाचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात तुम्हाला पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजांवरती हवी व्हावं लागेल. मोठा प्रहार केलाय ऑन साइडला. टक्कन आवाज जरूर आलाय मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत. प्रेझेन्स ऑफ माइंड अफलातून पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाचं आणि धावा रोखल्यात आपल्या संघाकरिता 5. कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर
रतीश आहे, कौतुक करावं लागेल. काही जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. हवेत झेप घेतली आणि त्या चेंडूला अगदी मैदानाच्या आतमध्ये फेकून दिलाय. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातूनही आपण पाहू शकतोय. क्लीन अँड क्लिअर अगदी क्षेत्ररक्षण केलंय रतीश या क्षेत्ररक्षकाने. डिका स्पोर्ट वाहिनीवरती यूट्यूबवरती ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या अनुभवू शकता आणि डिका स्पोर्ट वाहिनीवरती जे श्रोते जुडले गेलेत त्यांचंही सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती आपण पाहिली तर यस पंचांचा सिग्नल येतोय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली पंचांनी. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलंय. सेव्ह केले धावा 5. कौतुक करावं लागेल रतीशचं. अफलातून त्याची क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एस 3 बॉल 3 षटकार कोणीही फलंदाज मारू देत नवघर संघाचा. त्याकरता सनी पटेल यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. अश्विन तयार. इनसाइड आउटचा फटका. जबरदस्त टायमिंग दाखवले. एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी कव्हर पॉइंटच्या मधोमध चेंडूला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 5चा चषक चौकार. थँक्यू डीजे. हात धुळण्याचा अगदी संधी दिली आणि विवेक शिंदेने त्या संधीचं सोनं केलंय. अश्विन वरती प्रहार करतायत. फलंदाजी करत असताना विवेक शिंदेला आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा बॉल त्यावरती फटका केले. पाठवले बॉलला लांब 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 लांबच लांब. सिक्सर. थँक्यू डीजे. जबरदस्त फटका खेळलेत विवेक शिंदे. ही इज नाव ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या पोचली गेले. तुषार पाटील आम्हाला दर्शवतायत की 23. 23 धावा. अश्विन वरती आक्रमण चढवलंय. विवेक शिंदेच्या बॅटमध्ये एक चौकार षटकार. यावेळेस समोरच्या दिशेने उंची जास्त प्राप्त केली या चेंडूने आणि लांबी प्राप्त करेल का. मात्र एक टप्प्यासहित बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त टायमिंग होतं. खाली क्षेत्र होतं आणि आमचे मास्टरचे जे खेळाडू आहेत त्यांच्या स्वागताकरता चेंडू पाठवलाय. उमेश पाटील उदय पाटील यांच्या स्वागताकरता हा चेंडू निघून जातोय. धावसंख्या पोचली गेली ती 27. या धावसंख्येवरती आक्रमण केलंय विवेक शिंदे नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. हाही बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं खेळायचा होता. मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं बॉल निघून येतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी निघालेत दोन्ही फलंदाज आणि पाहता पाहता 2 धावा इथे अर्जित करतायत. 2च्या मदतीने पहिल्या पॉवर प्लेमध्ये 12 धावा. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 17 धावा. पॉवर प्लेची लाईट ऑफ झाल्या आणि धावसंख्या 29 धावा. 1 गडी बाद. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फलंदाजी झाली मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा.
गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 3चं षटक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय आदर्श शेट्टी. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय. यस उमेश पाटीलने एक टप्प्यासहित बॉल जो पकडलाय त्याकरताही 100 रुपये कॅश प्राईज दिले जाईल. यस नितीन दादांनी आम्हाला कॉल केला होता, 100 रुपयांचं कॅश प्राईज त्यांनाही दिले जाईल. या मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3चं षटक रिवर्सचा प्रयत्न केलाय जरूर, मात्र तोही बॉल पायावरती आदळतोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली गेल्या. सतीशला अगदी लई सापडलेली नाही मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर सतीश चव्हाण रिवर्सचा बादशाह म्हणून ओळखला जातोय, मात्र प्रॉमिसिंग टायमिंग नव्हतं. धावसंख्या फलकावरती 29 वरती स्थिरावली गेल्या. सतीशने आपण पाहिलं तर 4 बॉलवरती फक्त 2 धावा आतापर्यंत बनवल्यात. यस कल्पेश पाटील आम्हाला निदर्शनात आणतायत. रिवर्सचा षटकार येतोय तर 1000चं पारितोषिक सतीश चव्हाण या बॅटरला दिले जाईल. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू चांगला फटका खेळले, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली गेले, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पाहता पाहता 2 धावा इथे अर्जित करतायत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळत आहे. पहिल्या काही चेंडूंवरती तालमेल सामंजस्यपणा व्यवस्थित नव्हता, मात्र यावेळेस यस नो वेटचा कॉल व्यवस्थित जुळतो आहे. धावसंख्या पोचली गेली ती 2च्या मदतीने 31 या आकड्यावरती 31 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवरती आदर्श चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत पहिल्या षटकात 12, या षटकातले 2 चेंडू त्याने अचूक टप्प्यावरती हाताळलेत. आत खोलण्याची संधी आतापर्यंत दिली नाही फलंदाजांना. चांगला चेंडू वेगात टाकलाय, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार झालाय हा गोलंदाज. धावसंख्या फलकावरती स्थिरावली जाते. एष्ट्यांच्या वरनं बॉल गेलाय. पंचांच्या निदर्शनात आलं तरच मात्र वाईट आणि नो बॉल करता ते रिव्ह्यू घेऊ शकतायत, अन्यथा दोन्ही टीमला रिव्ह्यू नाही ना, एक रिव्ह्यू आहे. दोन्ही टीमला आहे एक रिव्ह्यू. यावेळेस काय जबरदस्त चेंडू टाकलाय. खोलातला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू आणि दांड्या उद्ध्वस्त केल्यात. गॉन. सरकार ग्रुपचे अध्यक्ष, मालजीपाडा सरकार ग्रुपचे अध्यक्ष यांचं स्वागत आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं स्वागत. विकी भाऊ एक्सरचे मालजीपाडा सरकार ग्रुपचे अध्यक्ष. एक्सरचा आहे काही रेवाला गेला. विकी भाऊ एक्सर ना, हा एक्सर मालजीपाडा सरकार ग्रुपचे अध्यक्ष. गोलंदाजी मार्गावरती अप्रतिम गोलंदाजी होत आहे. अचूक टप्प्यावरती मारा आतापर्यंत केला या षटकामध्ये आणि फक्त 2 धावा आणि सतीश चव्हाणची महत्त्वाची विकेट त्याने मिळवली आहे. नवीन बॅटर सुमित मालुसारे मैदानाच्या आतमध्ये आलेत. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. 31 धावा आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय गोलंदाज, मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अजूनही लावली गेली नाही आणि त्याच कारणास्तव थांबवले गोलंदाजाला. गोलंदाजी मार्गावरती आदर्श तयार होतोय. शॉर्ट ऑफ प्लेन होता, त्यावरती फटका खेळायचा होता. बॅटचं टो लागले की काय हे पाहावं लागेल आणि यस इज गॉन. पंचांचं बोट आकाशामध्ये. फलंदाज माघारी परततोय. गडी बाद झालाय आणि आगमन होतोय, शुभ आगमन होतोय. विकी भाऊ ना, यस विकी भाऊ एक्सर आणि मालजीपाडाचे सरकार ग्रुपचे अध्यक्ष त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत.
थँक्यू डीजे विकी भाऊ यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांचे सहकारी मित्र यांचंही करूयात आपण सहर्ष स्वागत बादशाह चषक 2026 मध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळणार आहोत. जबरदस्त गोलंदाजी, बॅक टू बॅक विकेट मिळवल्यात ऑन हॅट्रिक वरती हा गोलंदाज आता येतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये घातक राहिलेत आदर्श. जबरदस्त चेंडू पायावरती आदळतोय, उचली जास्त आहे असं पंचांच्या निदर्शनात आलंय. लेग बाईटचा इशारा करतायत पंच. लेग बाईटची एक धाव जोडली जाईल. धावसंख्या पोचली गेली ती फलकावरती 32. हे षटक जबरदस्त राहिलं. 2 षटकात 29 होते आणि या षटकात फक्त आणि फक्त धावा आलेत त्या 3 धावा. गेम चेंजर षटक मानावं लागेल. गोलंदाज आदर्श शेट्टी या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी, अनुशासित गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 12 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि 12 बॉलमध्ये आता कितपत जाण्याचा प्रयत्न असेल बादशाह बॉईज नवघर दिलीप पॅकर संघाचा याकडे लक्ष लागले आहे. क्रमांक 4चे षटक हाताळण्याकरिता गोलंदाज पहिल्या 2 षटकांवरती अगदी आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाने अधिराज्य गाजवलं होतं. मात्र याच षटकामध्ये ड्रीम 11 माजिवडा या संघाने आपला अधिराज्य गाजवलंय, कमबॅक केलंय असं म्हणायला काय वावगे ठरणार नाही. बॉलिंग ट्रॅकवरती प्रसाद तयार होतोय. प्रसाद अण्णा बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. क्रमांक 4चं हे षटक निर्णायक षटकांमध्ये आपण आलोय. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चांगलं जजमेंट दाखवत असताना माघारी परतवलंय फलंदाज. बॅक टू डग आउट गॉन. थँक्यू डीजे. नवीन बॅटर समीर शेलार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रमांक 6 क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र एका बाजूला विवेक शिंदे, जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फॉर्म त्याने दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि विवेक शिंदेला आता स्ट्राईकवरती आणण्याचा मनसुबा पाहायला मिळतोय. तर बॅटर समीरचा धावसंख्या फलकावरती भरपूर वेळानंतर धावफलक हलतं झालंय. 33 धावा. इथून उर्वरित आपण पाहिलं तर 10 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि 10 बॉलमध्ये कमीत कमी 20हून जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. चांगला चेंडू आहे. ऑन साईडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिडॉनच्या दरम्यान चेंडू येतोय. तत्पूर्वी एकच धाव इथे मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचते ती 34 या आकड्यावरती. जबरदस्त कमबॅक कसं करावं याचं मात्र मुख्य प्रात्यक्षिक दाखवलंय. ड्रीम 11 माजिवडा संघाचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती अनुशासित गोलंदाजी मागच्या काही चेंडूंवरती केलेली आपल्याला पाहायला मिळते. इथेही बॉल खोलात टाकला आणि फर्निचर केलं डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का बसतोय बादशाह बॉईज नवघर दिलीप पॅकर संघाला. गॉन. थँक्यू डीजे यतीन पाटील दैसर यांना विनंती करतोय आपण. यतीन पाटील दैसर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. यस मायकल यतीन पाटील दैसर आपण व्यासपीठावरती या. एस हर्षद पाटील यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. हर्षद पाटील आणि यतीन पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. धावसंख्या फलकावरती 34 धावा झाल्यात. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. त्या षटकातले 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अमोल येतोय मैदानाच्या आतमध्ये. अमोलला चांगली कामगिरी करावी लागेल.
पाठीमागच्या दिशेने हा चेंडू मात्र लेग स्टंपला सोडून निघतोय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलच्या मदतीने 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या आता पोचली गेली ती 36. पहिल्या 2 षटकात 29 आणि मागच्या काही षटकांमध्ये धावा जमवण्यामध्ये अपयशी ठरलाय बादशाह बॉईज नवघर दिलीप पॅकरचा संघ. 10 बॉलमध्ये अगदी तुषार आम्हाला दर्शवत आहेत की 7 धावा आणि 4 विकेट मागच्या 10 चेंडूंवरती गमावल्यात बादशाह बॉईज संघाने. ऑन साईडला चांगला फटका खेळले. जमिनीलगत चेंडू येतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र फेकी अचूक होईल का याकडे लक्ष लागलंय. दुसऱ्या धावेचा योग्य कॉल. विवेक शिंदे आपल्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा मनसुबा त्याचा राहिला गेलाय. धावसंख्या 2 ने पुढे येते. 38. 38 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे या 4थ्या षटकातला. धावसंख्या अगदी झपाट्याने वाढताना जी पाहत होतो तो आलेख आता कुठेतरी खाली येताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल. प्रसाद बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय. माजिवडा संघाने जबरदस्त कमबॅक केलंय या मॅचमध्ये. हाही बॉल खोलात टाकलाय. ऑन साईडला जमिनीलगत बॉलला खेळतायत. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल एकेरीच्या मदतीने. आता धावसंख्या पोचली गेली ती 4 षटकांमध्ये 39 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. या आपण व्यासपीठाच्या दिशेने वळणार आहोत. थँक्यू. चला व्यासपीठावर एक महत्वपूर्ण सन्मान करूया आपण. सन्माननीय विकास तुळसकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि ही खास मैत्री आता पुन्हा एकदा आपण सेलिब्रेट करतोय. एवन जोडीच्या माध्यमातून हा मुख्य सन्मान व्यासपीठावर होत आहे. विकासभाई तुळसकर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान एवन जोडीच्या माध्यमातून केला जातोय. बादशाह चषकामध्ये आपलं स्वागत आहे आणि निश्चितच मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा एकूणच दिवस आपण बघतोय. अनेक मान्यवर अनेक मित्र परिवार एवन जोडीच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या सर्वांचं आपण स्वागत करतोय. मॅचेस सुरू राहणार आहेत आणि सन्मान देखील सुरू राहणार आहेत. आणि आकाश तुळसकर यांचा देखील विशेष सन्मान आपण करूया मुख्य मंचावर. पुन्हा एकदा एवन जोडी यांना विनंती करतोय. आकाशभाई तुळसकर यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. त्यांचंही स्वागत करायचं आहे. काय ती स्पर्धा, काय ते मान्यवर, काय ते खेळाडू समद ओकेमध्ये आहे. ओ टू कॉम्बॉक्स. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतंय. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग टोला षटकार. एका बाजूने झपाट्याने विकेट पडल्यात मात्र दुसऱ्या बाजूने विवेक शिंदे थांबायचं नाव घेत नाही. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग तो करतोय आणि धावसंख्या पुन्हा एकदा वेगाने झपाट्याने वाढते. चांगला फटका खेळले. जमिनीलगत खेळले. 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अफलातून त्याने क्षेत्ररक्षण केलंय. आपल्या संघाकरिता 2 धावा निश्चितच वाचवल्यात. धावसंख्या पोचली गेली ती एकंदरीत पाहिलं तर 47 या धावसंख्येवरती 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि दुसऱ्या बाजूला विवेक शिंदे आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग तो करतोय आणि वैयक्तिक धावा त्याच्या पाहिल्या तर 30 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. या 4 बॉलमध्ये 1 ते 2 मोठे फटके विवेक शिंदेच्या बॅटमधून येतील का याकडे लक्ष लागलंय. मात्र चेंडूने यावेळेस उंची जास्त प्राप्त केलंय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. अनिकेतने चांगला झेल टिपलाय आणि संपुष्टात आणले विवेक शिंदेची खेळी. धावसंख्या फलकावरती 47 धावा आणि माघारी परतलाय विवेक शिंदे. थँक्यू डीजे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. इनेट नंबर 8 वरती सुजित येतोय. एका बाजूने झपाट्याने विकेट गमावल्या आहेत मात्र 30 धावांची
अगदी उल्लेखनीय खेळी विवेक शिंदेची आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 47 वरती आपल्याला पाहायला मिळते आणि 3 बॉलचा खेळ आता बाकी राहिला आहे. खोलात चेंडू टाकलाय समोरच्या दिशेने, पंचांकडे दाद मागतायत. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेल्या की पायावरती चेंडू पडल्यानंतर तो अगदी गोलंदाजाने पकडलाय का हे पाहावं लागेल. तिसरे पंच आमचे राकेश राऊत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चेक केलं जात आहे. तुला रिलीवर येते लगेच मग जेवून घे. तो मयुरेश येते. यस तिसऱ्या पंचांचं डिसिजन SOUT फलंदाज बाद आहे. थँक्यू डीजे ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज येऊन पोहोचतोय. रोहितला आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा खर्च केल्या होत्या, मात्र मागच्या 2 बॉलवरती लगातारच्या 2 विकेट त्याने मिळवल्यात. चला विनंती असेल जय श्री राम बियाला स्पोर्ट संघाचा संघनायक आणि सरकार दहिसर संघाचा संघनायक आपण टॉसच्या दिशेने या टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. फुलटॉस वरती घेतलंय, त्याला कन्वर्ट करतायत, मात्र तिथेही क्षेत्ररक्षक आहे आणि पाहता पाहता बॉल यस पंचांचा ही सिग्नल येतोय. यस इट इज 4 रन्स 4 धावा. आणि पुन्हा एकदा पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली नो बॉल करिता बीमर पाहण्याकरिता. यस राकेश राऊत सर आज बिजी राहिलेत वॉर रूम मध्ये आपण पाहिलं तर. आणि या मॅच मध्ये अगदी तिसऱ्यांदा त्याला यावं लागलंय. Yes, it is no ball. बजर वादला गेलाय म्हणजेच नो बॉलचा सिग्नल. पंचांचा यस स्प्रिटचाही सिग्नल होतोय. नो +4 येतो आहेत आणि धावसंख्या पोचली गेले. तुषार पाटील आम्हाला दर्शवतायत की 52 धावा. आता इथून 2 बॉल आहेत, त्यामध्ये एक फ्री हिट आणि त्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर निश्चितच 7च्या दिशेने वाटचाल पाहायला मिळू शकते. समोरच्या दिशेने चांगला फटका खेळलेत, 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिले गेलेत. यस गावदेवी सरकार 11 टीमचा कॅप्टन आपण या. जय श्रीराम बियाला स्पोर्ट टीम कॅप्टन आपण यायचा आहे. शेवटचा बॉल धावसंख्या 53 वरती पाहायला मिळते. रोहित तयार, उंची जास्त प्राप्त केले, मोठा स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा इथे फसला जाईल का पाहावं लागेल. आणि यस इज गॉन. चांगला झेल टिपतायत क्षेत्ररक्षक आणि फलंदाज. बॅक टू द डगआउट मध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतील. इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि 1 इनिंगच्या संपुष्टात आल्यानंतर बादशाह बॉईज नवघर दिलीप पॅकर
संघ जाऊन पोचतोय 53 या धावसंख्येवरती आणि जिंकण्याकरिता 54 धावा ड्रीम 11 माजिवडा या संघाला बनवायच्या आहेत. चला या पण टॉसच्या दिशेने वळतोय. एका बाजूला बादशाह चषक आणि दुसऱ्या बाजूला A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. यस, विकासजी तुळसकर साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होतोय. एका बाजूला सरकार दैसार गावदेवी यस A1 जोडी म्हणून कॉल दिला होता. दोन्ही टीमला शुभेच्छा द्या दादांना विनंती करतोय. एका बाजूला नवापूरचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला दैसरचा संघ. टॉस जिंकले, काय डिसिजन असणार? आम्ही क्षेत्ररक्षण घ्यायचा निर्णय केलेला आहे. क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कारण पालघरचा संघ आज या नगरीत आलाय आणि पहिल्यांदाच इथे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच नवीन टीम आहे, तर सध्या तर आयडिया नाही की काय कोण आहे, काय खेळतंय. तर आम्ही लोक कमीत कमी त्यांना 50च्या आतमध्ये त्यांना थांबवायला बघू, कारण की आम्ही कालपासून मॅच बघतोय. स्कोर चेजमध्ये आपण 50 हा धावा चेज होत चाललेला आहे. तर नक्कीच आमचा हा हे आहे, आपलं स्ट्रॅटेजी आहे की त्यांना 50च्या आतमध्ये रोखण्यात. आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी बादशाह चषकाला कशा शुभेच्छा द्याल? नक्कीच पहिलं तर तुमचं अभिनंदन, थँक्यू. तुम्ही एवढं चांगलं ऑर्गनायझेशन ठेवलं आहे, कारण की प्लेयर्सला एवढं चांगलं एक्सपोजर भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता आपण बघत चाललो आहे की त्या एक्सपोजरमुळे ISPL अशी टुर्नामेंट पण घडत आलेली आहे. तर प्लेयर्स लोकांना तेवढा प्रोत्साहन भेटतो आणि तेवढीच ऊर्जा भेटते की नवीन पोरांना खेळायसाठी. आणि एक्सपिरियन्स जो आमच्याकडे आहे सिनियर प्लेयर्सचा, त्याच्यामुळे आम्ही अजून पुढे जायचं लक्ष बघू शकतो. निश्चितच हे होते आपण पाहिलं तर दैसर संघाचे कर्णधार. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? क्षेत्ररक्षण केलं, क्षेत्ररक्षण केलं आम्ही. परेश आरेकर यांना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय होता, मात्र टॉस हारलेत. फलंदाजी करायची आहे, पहिल्यांदाच दाखल झालेत या क्रीडा नगरीत. कसं वाटतंय आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी? खूप छान वाटते. आणि स्पर्धा म्हणायला झाली की लाईट या पॉवर प्ले लाईटिंग वगैरे मी पहिल्यांदाच बघतोय. खेळायला मजा आहे. आणि एकंदरीत किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? मी 60-65 पर्यंत करण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण संघ आज आहे का या क्रीडा नगरीत? हो, संपूर्ण संघ. तर टॉस संपन्न झाला आणि टॉस बॉक्समधनं टॉस आपण पाहिलं तर सरकार गावदेवी दैसर won the toss and they decide to ball first. Over to Combox. Thank you very much. यस, गोलंदाजाला विनंती असेल आपल्या बाजूला जो चेंडू आहे तो आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने फेकायचा आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं बादशाह चषक 2026 मध्ये आम्ही A1 जोडीच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. जिंकण्याकरिता लक्ष ठेवले गेले ते 54 रन करायचे आहेत. ड्रीम 11 माजिवडा ठाण्याचा एक संघ आणि दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदरचा एक संघ पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर जयेश आहे आणि दुसऱ्या बाजूला आदेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्गावरती यश तयार होतोय. प्रयत्न करावे लागतील पॉवर प्लेच्या षटकात जास्तीच्या धावा घेण्याचा. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पॉवर प्लेमध्ये ज्या धावा आल्या तिथून थोडंसं तदनंतर थांबवलं आणि कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं ड्रीम 11 माजिवडा संघाचं. मात्र इथे तितके चांगली फलंदाजी करावी लागेल. या धावा जर चेस करायच्या असतील तर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने. बॉलर तयार होतोय. दोन बंधूंची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये.
पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवायचा होता. यश यांना पण पाहिलं तर आणि एस.टी. रक्षकाच्या दिशेने बॉल जरूर चाललाय, मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल अशोक राऊत सरांच्या माध्यमातून केला गेलाय. जशी डावाला पहिल्या डावात सुरुवात झाली होती तशी सुरुवात याही डावात झाली आहे. व्हाईटच्या मदतीने अकाउंट ओपन झाले आणि एक धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. गोलंदाजी मार्गावरती यश तयार होतोय. विकेट घ्याव्या लागतील या सामन्यात जर कमबॅक करायचा असेल, पहिल्यापासून दबदबा ठेवायचा असेल तर. मात्र समोरच्या दिशेने जबरदस्त फटका पाहायला मिळतोय हा पंपुलचा आणि समोरच्या दिशेने फोर्स केलाय, साईड स्क्रीनच्या दिशेने पाठवले बॉलला सीमापार, सिक्सर. थँक्यू डीजे. अक्षय पाटील कल्पेश पाटीलला विनंती करतोय दोन्ही डगआउटमध्ये आपण पाण्याची व्यवस्था करा. अक्षय पाटील आणि कल्पेश पाटील यांना विनंती करतोय आपण पाण्याची व्यवस्था दोन्ही डगआउटमध्ये करायची आहे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 7 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. जबरदस्त फटका जयेशच्या बॅटमधनं आपण पाहतोय. जशी पहिल्या डावात सुरुवात झाली होती तशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल पुनश्च एकदा होतोय. पहिल्या चेंडूच्या समाप्ती अखेरीस 8 धावा. खेळाडू कक्षामध्ये पाठवा. दोन्ही खेळाडू कक्षामध्ये पाणी नाही. आयोजकांना विनंती करतोय. धावसंख्या पुसली गेली ती 8 या आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते माझीवडा संघाच्याही माध्यमातून. पहिल्या इनिंगमध्येही पहिल्या चेंडूवरती 8 धावा आल्या होत्या. याही इनिंगमध्ये 8 धावा आलेत. अगदी डिफेन्सिव्ह मोडमध्ये आले. चांगला चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा पाहायला मिळतोय. फॉरवर्ड ऑफ डिफेन्स बॅट अँड पॅडला अगदी एका रेषेत आणले गेले आणि तिथे सिंगल कंप्लीट करतायत. चांगल्या चेंडूंचा सन्मान करतायत आणि खराब चेंडूंना सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याची क्षमता जयेश आणि आदेश या दोन्ही बंधूंमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 9 या आकड्यावरती आपण पाहतोय. 9 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस अपर कट करायचं होतं. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चुकी करतोय. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणतोय. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. इथे झेल सुटल्याचा परिणाम सोसावा लागेल. अगदी आदेशला आपण पाहिलं तर जीवनदान मिळतंय. धावसंख्या फलकावरती 1च्या मदतीने जाऊन पोचते ती दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. डिका स्पोर्ट माध्यमातून लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय. कौशलेंद्र आणि आकाश कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. उन साईडला ड्राईव्ह केलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रात चेंडू गेला होता. तत्पूर्वी एकरीच्या मदतीने धावसंख्या पोचली गेली ती फलकावरती 11 या आकड्यावरती. विकेटचा शोध घ्यावा लागेल. एका बाजूला आपण पाहिलं तर बादशाह बॉईज नवघर दिलीप पॅकरचा संघ पाहायला मिळतो आहे. पहिली सुरुवात अगदी चांगली केली होती. तदनंतर कुठेतरी 3 षटकांमध्ये जो मोमेंटम होता तो गमावला गेला आहे आणि मोमेंटम पुन्हा प्राप्त करायचा असेल तर विकेट टेकर गोलंदाज बनावं लागेल. जबरदस्त फटका अगदी आमच्या डोळ्याच्या समोर येऊन चेंडू पडतोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन करणारा चौकार. थँक्यू डीजे. अनेक सारे मान्यवर आज उपस्थित होत आहेत आणि खास करून जितू पाटील आणि राकेश पाटील यांच्या स्पर्धेला भेट देण्याकरिता शुभेच्छा देण्याकरिता आज सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बाईक बाजूला घ्या. कार बाहेर काढायची आहे. बाईक आपण बाजूला घ्यायचे आहेत विनंती करतोय प्रेक्षकांना. काय फटका खेळलेत. जबरदस्त टायमिंग होतं. आदित्यच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. मॅच थांबवा जरा. मॅच थांबवा. बाईक काढायचे आहेत. प्रेक्षकांना विनंती करतोय गाडी जाण्याकरिता रस्ता करा. प्रेक्षकांना विनंती करतोय. झेल सोडण्याचा परिणाम इथे मैदानाच्या आतमध्ये सोसावा लागलाय.
अगदी आदितचा झेल सुटला आणि तिथे आदितच्या बॅटमधनं चौकार येताना पाहायला मिळतो आहे. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळात फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी करून चालत नाही, तुमच्याकडे क्षेत्ररक्षणाची अगदी चांगली कला असायला हवी आणि तुमचं क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल तर निश्चितच त्याची जोड गोलंदाजाला लाभेल. याही वेळेस जबरदस्त टायमिंग दाखवलंय, इन टू द गॅपमध्ये बॉलला पाठवलंय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे बादशाह चषक चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त फटके पाहायला मिळत आहेत, गॅपमध्ये चेंडूला खेळतायत आणि खास करून आदेशला पाहिलं तर जबरदस्त यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 19 वरती जाऊन पोचली गेली आहे. विदाऊट लॉस ड्रीम 11 माजिवडा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत सरकार गावदेवी दैसर, त्यांच्या विपक्षामध्ये जय श्रीराम बियाला स्पोर्ट, नवापूर पालघरचा संघ परेश आरेकर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील, मनोज पाटील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या पोचली गेली ते 19 वरती. क्रमांक 2चं षटक, विकेट घ्यावे लागतील. आकाशला आणले गेले क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता. यावेळेस भन्नाट वेग जरूर आहे, मात्र लेगस्टमच्या बाहेर लेंथ अँड लाईन खराब पाहायला मिळाली आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रात वाईटच्या साह्याने चेंडू जातोय आणि धावा मिळतील इथे 3. चांगला चेंडू, यावेळेस जबरदस्त चेंडू, वेग अगदी योग्य पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली गेल्या एकंदरीत पहिले तर 22 वरती. पहिला चेंडू खराब टाकला आणि तदनंतर चांगली लाईन पाहायला मिळते. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून विकेट घ्याव्या लागतील. एका बाजूला आपण पाहिलं तर बादशाह बॉईज या संघाला लक्ष पाहिलं तर 54 धावांचा आहे. 32 धावांची अजूनही आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. समोरच्या दिशेने जयेशला आपण पाहतोय. चांगला फटका खेळतायत. ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केलाय. टिपमधून क्षेत्ररक्षक येतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल, फेकी करेल. तद्वर मात्र एकच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागतंय. 1च्या मदतीने धावसंख्या पोचली गेली ती फलकावरती 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. तेवीस धावा, क्रमांक 2चं षटक, पॉवर प्लेचं षटक. चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं गेलं आहे. मिडऑफच्या दरम्यान चेंडूला टोलवलं होतं, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय क्षेत्ररक्षक. पॉवर प्लेचं षटक, पहिल्या षटकात 19 तर दुसऱ्या षटकात आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. 23 वरती अगदी विकेट लॉस आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट लेस पाहायला मिळते. बॅटची कडा घेतलाय आणि बॉल चाललाय घोषांकित क्षेत्राच्या दिशेने. तिथे धावा मिळतील 2. 2च्या मदतीने आता धावसंख्या पोचली गेली ती 25 या आकड्यावरती 25. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. पॉवर प्लेच्या षटकातले 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यस, आलेला आहे, चेंडू आलेला आहे. धावसंख्या पोचली गेली ती 25. या धावसंख्येवरती चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होतोय. झेल सुटल्यानंतर अगदी संधी दिली नाही आतापर्यंत ड्रीम 11 माजिवडा संघाच्या सलामीवीरांनी. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू आहे, त्यावरती चांगला फटका खेळले. गॅपमध्ये बॉलला पाठवतायत. तिथून लॉंग चेस करावं लागते क्षेत्ररक्षकाला. दुसऱ्या धावेसाठी लगेच निघाले दोन्ही बंधू. 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीने धावसंख्या आता पोचली गेली. ते एकंदरीत पहिले तर 27 या आकड्यावरती अर्धा पल्ला गाठला गेला आहे.
अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू 27 रन करायचे आहेत टीम ड्रीम 11 माजिवडा या संघाला. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू अतिरिक्त गती देण्याचा प्रयत्न होता, मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. धावसंख्या पोचली गेली ती 28 या आकड्यावरती. 26 रन अजूनही करायचे आहेत. 19 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये जुळले गेले आहे. चांगला फटका खेळलेत, इनफिल्डच्या वरनं खेळलेत आणि बॉलला पाठवले एक टप्प्यासहित सीमारेषेच्या पलीकडे. काय टायमिंग होतं अप्रतिम आणि बॉल जातोय सीमा पार. चौकार. धावा झालेत फलकावरती. एकंदरीत पाहिलं तर 32 धावा जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहिलं तर 22 रनची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 22 धावा कशा पद्धतीने होत आहेत याचं धावतं वर्णन, धावतं विवरण ऐकवण्याकरिता राई गावचा गोड आवाज संकेत पाटील सर आपल्या समवेत जोडले जातील. थँक्यू दिनेश. पाणजू गावचा आवाज तुम्ही ऐकत होतात आणि ज्या पद्धतीने गाणी वाजवली जात आहेत ना, बादशाह चषक काय टॉप आहे हे पुन्हा एकदा दिसत आहे. थँक्यू एवन जोडी. जितू पाटील आणि राकेश पाटील यांच्या माध्यमातून या बादशाह चषकाचं आयोजन आणि तिथून अगदी आपण आज जर विचार केला तर दुसऱ्या रात्रीत आहोत. अनेक मान्यवर प्रेक्षक वेगवेगळ्या गावातून आलेत. अनेक एवन जोडीचे मित्र, हा सगळा परिवार अगदी आज या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच व्यासपीठावर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. इथे टर्न आणि निश्चितच अगदी चांगला टर्न इथे पाहायला मिळतोय. विजयासाठी लक्ष दिलंय ते म्हणजे टोटल 54 धावांचं. आतापर्यंत जी धावसंख्या जर बघितली तर धावसंख्या झाली ती म्हणजे 32. 22 धावांची गरज आहे. 17 चेंडू 22 धावा. लक्ष मोठं नाही आहे, मात्र ज्या पद्धतीने चेस डाऊन होत आहे ती महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कारण अजूनही एकही विकेट नाही आहे. लो फुलटॉस डिलिव्हरी. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी डोक्यावरून चेंडूला टर्न केलाय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. मीरा भाईंदर बद्दल टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळी उभारी देणारी स्पर्धा असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आहे, कारण मीरा भाईंदरमध्ये टेनिस बॉल क्रिकेट किती जास्त होतंय किंवा किती कमी होतोय हा प्रश्न मीरा भाईंदरकरांना सध्या पडलाय. मात्र बादशाह चषक त्यावर एक उत्तर आहे. समोर खेळलाय, जास्त धावा इथेही मिळणार नाही आहेत. मात्र चेस अगदी शांत पद्धतीने केलं जात आहे. चुकीचा चेंडू मिळाला, त्यावर प्रहार केले जात आहेत. हे दोन्ही आपण बॅटर बघतोय. एका बाजूला जयेश आणि दुसऱ्या बाजूला आदेश. चांगली बॅटिंग. पहिल्या बॉलपासून मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजूनपर्यंत एकही विकेट नाही आहे. संघाची धावसंख्या झाली 34. म्हणजे आता एक्झॅक्टली 20 धावांची गरज आहे विजयासाठी. हे षटक आणि इथून येणारी 2 षटकं. कमलेशभाई दुबे यांच्याकडून लागत 2 षटकारासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. आलाय तो षटकार आलाय. अगदी कमलेश दुबेजी आले आणि तिथून हा षटकार. 1,500 मध्ये 750 जमा झालेत. ड्रीम 11 माजिवडा टीम अगदी या चेसमध्ये आपलं जबरदस्त प्रदर्शन करते आहे. गोलंदाजी मार्कवर आहे विवेक. पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा. किधर हो दुबेजी. अगदी आपण बघतोय 1,500 रुपयाची मानकरी ठरले. तिथे काय बॅटिंग केली आहे. लागोपाठ 2 षटकार आणि 1,500 रुपयाचे मानकरी.
आणि कदाचित हे नाव कमलेश जुबे बऱ्याच जणांना माहिती नसेल, मात्र त्यांचं जे मुख्य नाव आहे कादिरभाई. येस कादिरभाई आलाय. पुन्हा एकदा हा फटका जर बघितला तर ऑन साईडला टर्न केलाय. डीप कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. एक धाव इथे मिळते. मात्र या दोन षटकारांना एकूणच विजयाकडे जी वाटचाल आहे ती अजून सुकर केली आहे. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली तब्बल 47. म्हणजे आता विजयासाठी 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे. या मॅचचा निकाल जवळजवळ संभव आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. मात्र क्रिकेट ही अशी गोष्ट आहे ना जी बऱ्याच जणांना अगदी भुरळ घालते. क्रिकेट कुठलेही असो, रबल बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, T20 असो, वर्ल्ड कप असो, काही असो, प्रत्येक जणांना अगदी मंत्रमुग्ध करणारा खेळ सध्या बादशाह मैदानात खेळला जातोय. अनेक वेगवेगळ्या परिसरातील संघ, अनेक मातब्बर टीम आणि अनेक मान्यवर यांनी भरलेली ही स्पर्धा बादशाह चषक 2026 तुम्ही पाहताय. शॉर्ट बॉल आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, हा जेल नाही होणार आहे. मात्र इथे एक धाव. धावसंख्या 48 वर पोहोचले. 1 शॉट अवे. ड्रीम 11 माझीवडा फक्त एक मोठा फटका दूर आहे विजयापासून. पाहूया या ओव्हरमध्ये तो षटकार येईल की नाही. कोणत्याची मार्कवर समीर आलाय. स्ट्राईक एंडला सध्या बॅटर आहे तो म्हणजे आदेश. एकही विकेट नाहीये. दाबून खेळलेत मात्र धाव मिळणार नाहीये. सध्या आपण वेनसडे एन्जॉय करतोय. बुधवार आहे आज, लक्षात घ्या. अनेक जणांच्या हातात पिशव्या दिसतात. याला मिस्टर स्ट्रोक आहे, हा जेल होणार का. झाला पाहिजे. येस झालाय. अगदी जेल घेण्याची पद्धत आपण पाहिलीत. मात्र हा झेल कंप्लीट केलाय. खालपासून जर विचार केला तर ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये झेल पकडताना बरेच झेल सुटलेत. त्यामुळे विचारपूर्वक अशा गोष्टी करत जा. मात्र इथे विकेट आली आहे. थँक्यू डीजे. बघा कादिरभाई आमच्या एकूणच समालोचन कक्षामध्ये आलेत आणि आमच्या समालोचन कक्षाला त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले. थँक्यू व्हेरी मच कादिरभाई, आपल्या मनापासून आभार आहेत. अज्जू आलाय बॅटिंग एंडला. मात्र धावांची गरज आहे फक्त विजयासाठी, ती म्हणजे 6 धावांची गरज आहे. समीरने विकेट मिळवली आहे. इथून ही मॅच काहीतरी वेगळं वळण घेईल का, पाहूया काय घडते. वेल बोल टप्पापर्यंत चेंडूला उसळी. बघा ड्राईव्ह करायचा होता मात्र थोडंसं उशिरा केले. चेंडू आधी गेलाय. टेक ऑफ जबरदस्त होता या चेंडूचा. इंटरेस्टिंग बॉल. डॉट बॉल येतोय. या षटकात जर बघितलं आतापर्यंत एकच धाव आली आहे 4 चेंडूमध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, त्यानंतर डॉट बॉल, विकेट, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 8 चेंडू 6ची गरज. स्विच हिट केलंय. चांगला फटका. या 2 धावा. अज्जूचं कौतुक करीन. 2 धावा आहे तिकडे, नो डाऊट. टेन्शन नाही आहे. डी झोन आहे, पूर्णपणे डी झोन आहे. पंचांकडे लक्ष देत चला. फक्त आता 7 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. एवन जोडी राकेश पाटील, जितू पाटील, त्यांचे सगळे सहकारी, यांचं कौतुक आहे. अतिशय चांगली मेहनत या स्पर्धेला संपन्न करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी जबरदस्त मेहनत ते घेत आहेत. त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. यावेळेला ऑन साईडला खेळायचं जरूर होतं. चेंडू बॅटन पॅडमध्ये होता की नाही पाहूया. पंचांचा इशारा काय येतोय. लेग बायचा इशारा. थँक्यू अंपायर. अवांतर धाव मिळेल. अजून एक धाव. 51 धावा झालेत, म्हणजे फक्त 3 धावाची गरज. 6 चेंडू 3 धावा. मॅच अजून संपलेली नाहीये. बादशाह बॉईज संघ इथून काही फरक पाडेल का पाहूया.
नया बॉल कितना है देख के थँक्यू. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज प्लीज. बादशाह बॉईज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डिंग एंडला. मात्र विजयासाठी फक्त ड्रीम 11 माजिवडा संघाला फक्त 3 धावाची गरज आहे. गुड्डू बाय. सतीश चव्हाण यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बादशाह बॉयज रुई कन्स्ट्रक्शनचे ओनर. गोलंदाजी मार्कवर आता आलेत सुशांत. 3 धावा तर डिफेंड करतील का. मात्र इंटरेस्टिंग असेल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ते किती क्षेत्ररक्षक लावतात ही इंटरेस्टिंग बाब असेल. अगदी 20 मिनिटांमध्ये आपण बघितलं तर 4 षटकं पूर्ण केलीत. 5वं षटक सुरू होते. चला डोंट वेस्ट टाइम. 6 मध्ये 3 करायचे आहे. ड्रीम 11 माजिवडा संघ बॅटिंग करतोय. फिल्डिंग करणारा संघ बादशाह बॉयज. सुशांत येतोय गोलंदाजी मार्कवर. अज्जू साडी. पहिलाच बॉल कुठे हाताळलाय. लेट सी द अंपायर डिसिजन. इट्स अ वाईड बॉल. अजून एक धाव वजा करा. या मालिकेत एक गोष्ट पाहिली आहे ती म्हणजे जास्तीत जास्त चेंडू अगदी आपटले जातात. नेक्स्ट मॅच जय श्रीराम बियाला स्पोर्ट्स वर्सेस सरकार दहिसर. यावेळेला इथे कदाचित ही मॅच संपेल. अगदी हा फटका डी झोन मध्ये जातोय. या 2 धावा आणि इथून या मॅचचा निकाल. अगदी आपण बघतोय मोठा विजय. 9 गडी राखून तसेच अगदी 5 चेंडू राखून जबरदस्त विजय ड्रीम 11 माजिवडा टीमचा. अभिनंदन माजिवडा टीम आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. मात्र या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल टीम बादशाह बॉयजचं देखील मनापासून कौतुक. चला वळूया पुढच्या मॅचकडे. मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच